नववर्ष नवा संकल्प कसा असेल राजकीय संघर्ष 7 पक्ष 7 शहराध्यक्ष खुली चर्चा तीही निष्पक्ष। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। आजच्या भागात आज आपल्या सोबत आहेत 7 पक्ष 7 शहराध्यक्ष, यामध्ये पुण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे। शिंदे साहेब, आपलं सरकारनामातर्फे हार्दिक स्वागत। थँक्यू। अर्थात नववर्ष आहे, नव्या संकल्पना आहेत, नवा संघर्ष आहे, नव्यानं निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहेत आणि तुमच्यासमोर नवी आव्हानं देखील आहेत। त्यामुळे पहिल्यांदा जर आपण विचार केला तर लोकसभा जी आगामी निवडणूक आहे आणि आता 1-2 महिन्यांमध्ये देखील कदाचित आचारसंहिता लागू शकेल आणि निवडणुका घोषित होऊ शकतात। तर जी काँग्रेस पुण्यामध्ये, म्हणजे पुणे म्हटलं की काँग्रेस असा एक काळ होता, म्हणजे 1957 पासूनचा विचार केला किंवा 2019 पर्यंत एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये काँग्रेसनं आत्तापर्यंत 11 खासदार लोकसभेवर निवडून दिले। पण नंतर जी उतरती काळ लागली, म्हणजे 1999 ते 2019 हा 20 वर्षांचा काळ बघितला तर 2च वेळा आपण या ठिकाणी विजयी झालो, 3 वेळा पराभूत झालो आणि 2 वेळा ज्यांचा विजय झाला अर्थात 2004-2009 म्हणजे सुरेश कलमाडी। पण कलमाडींनंतर काँग्रेसला खासदार काही देता आला नाही, 2014 नाही, 2019 नाही। आता 2024चं काय सांगता येईल काँग्रेसबद्दल? बघा, मी जसं आपण एवढ्या दिवसाचं लोकसभेचं सांगितलं, मी 1997 सालापासून काँग्रेस पक्षामध्ये नगरसेवक म्हणून होतो। गेले 5 टर्म मी पुणे महानगरपालिकेमध्ये काढलं। सुरेशभाई कलमाडींची पहिली इलेक्शनपासून तर विठ्ठलराव गाडगेंची लोकसभासुद्धा मी कार्यकर्ता म्हणून आणि प्रभागाचा एक अध्यक्ष म्हणून मी त्यावेळेला काम केलेलं आहे आणि त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं। पण 2009मध्ये ज्या वेळेला हडपसर भाग डिलिमिटेशनमध्ये जेव्हा मोडला गेला आणि कोथरूड आणि ह्या गोष्टी जेव्हा जास्त ॲड झाले त्यावेळेला समीकरणं थोडी बदलली। पण हे जरी असलं तरी 2014ला जो खोटा प्रोपगँडा झाला, काँग्रेस पक्षाची जी बदनामी करण्यात आली, 2G घोटाळा असेल, कोळसा घोटाळा असेल, अनेक गोष्टीचं सांगितलं। आम्ही एकच गोष्टी त्याच्यावर खुलासा करेल, 10 वर्षामध्ये पोलीस तुमच्याकडं, यंत्रणा तुमच्याकडं, ईडी तुमच्याकडं, कोर्ट तुमच्याकडं, आजपर्यंत एकही आरोप तुम्ही काँग्रेस पक्षाचा सिद्ध करू शकले नाही 10 वर्षामध्ये। म्हणजेच 2014मध्ये तुम्ही आम्हाला बदनाम केलं, मतदाराची दिशाभूल केली आणि सत्तेत आलात आणि सत्तेत आल्यानंतर मग तुम्ही प्रत्येक वेळेला, म्हणजे 2014ला तुम्ही तो विषय घेतला, 2019मध्ये तुम्ही बालाकोटचा विषय घेतला, प्रत्येक वेळेला विकास कामं सोडली, पण आव्हान, भावनिक आव्हान, या आव्हानावर तुम्ही निवडणुकाच्या सामोरे गेले आणि मतदारांनी त्यांना कौल दिलाय। तर शेवटी मतदार हा राजा आहे, त्यांनी कौल दिलाय। आम्ही आमच्या परीने विकासाचं राजकारण त्याच्यावर अवलंबून राहिलो आणि भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे भावनिक आणि धर्मावर अवलंबून राहिलं। नक्कीच, पण आता यंदा यावेळी म्हणजे पुण्याचा खासदार हा काँग्रेसचाच असेल यासाठी जो काँग्रेसने चंग बांधलेला आहे किंवा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे देखील दौरे पुण्यामध्ये सुरू आहेत, तुम्ही एक शहराध्यक्ष म्हणून एक मोठ पक्षाची बांधण्यासाठी सगळीकडे फिरताय, तर यंदा लोकसभेसाठी उमेदवार द्यायचा आणि तो निवडून आणायचाच हा जो काँग्रेसने आता चंग बांधलेला आहे, त्यासाठी जेव्हा अर्ज मागवण्यात आले, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून 48 जागांसाठी मागवण्यात आले, तर पुण्यातूनच एका जागेसाठी 20 जणांचे अर्ज आले, म्हणजे इच्छुक आपण ज्याला म्हणू, इच्छुकांची मांदिळी आपण ज्याला म्हणू। त्यामध्ये मग माजी शहराध्यक्ष त्यात अर्थात तुम्ही आलात, माजी मंत्री असतील, माजी आमदार असतील। तर आता खरं म्हणजे काँग्रेसचं एक कसब आहे की नेमकं याच्यातला कोणता उमेदवार द्यायचा आणि त्याला निवडून आणायचा। एकाला दिलं तर 19 नाराज होणार आहेत, पण एकाला दिलं आणि 19 म्हणजेच जर ठरवलं की मीच तो आहे तर काँग्रेसचा निवडून येऊ शकतो आणि भाजपला पर्याय देता येईल। यासाठी आता काय करता येईल? यासाठी तुम्हाला एक ताजं उदाहरण आहे। मी 1-1.5 वर्षापूर्वी पुणे शहर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर 2019मध्ये कसबा विधानसभा मी लढलेलो होतो। त्यावेळेला शिवसेना आमच्याबरोबर नव्हती, त्यावेळेला राष्ट्रवादी एकीकडे लढत होती आणि ज्यावेळेला 2023मध्ये पोटनिवडणूक लागली आणि माझा क्लेम असताना सुद्धा मला पक्ष म्हणलं नाही तुम्ही थांबा, मी थांबलो। जर माझी जर ॲटिट्यूड ठेवली तर मला खात्री ह्या वेळेला 20च्या 20 जेवढे इच्छुक आहेत ते लोकंसुद्धा ही ॲटिट्यूड ठेवणार आहेत। कारण कसबासारखी, आणि आम्ही का गॅरंटीने आपल्याला सांगतो की पुणे लोकसभा सीट, कारण आम्हाला मतदाराचा रेसनेसनेस कळतोय, एवढं अंडरेस्ट आहे मतदारामध्ये अनेक गोष्टीबद्दल। तुम्ही पुणे शहरामध्ये वारंवार बघा, जे विद्यार्थी येत आहेत त्यांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न, ह्याला अनअटेंडेड क्वेश्चन्स येते, ह्याला कुणीही अटेंड करत नाही। एकच विषय त्यांचा अटेंडेड तेवढं करतात। म्हणून कसबा निवडणूक जेव्हा आम्ही लढलो त्यावेळेला आम्ही ती कसबा निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली, मी शहराध्यक्ष असताना आम्ही निवडून आणली
त्यावेळेला कुणी पाठीमागं हटायचं आणि कुणाला पुढं करायचं एवढी सुदबुद्धी आमच्यामध्ये आहे, तीच लोकसभेला सुद्धा असणार आहे. आणि लोकसभेला सुद्धा काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडणार. नक्कीच, कारण की आता मुळात त्या कसब्यामुळे तर काँग्रेसचा विश्वास दुणावलेला आहेच. शिवाय कर्नाटक तेलंगणामध्ये देखील आता काँग्रेसनी जी चांगली कामगिरी केली आहे त्याचा देखील आता या ठिकाणी फायदा होऊ शकतो. पण आता एक स्ट्रॅटेजी काय असेल की जर भाजपचा जो कोण उमेदवार असेल त्याला पराभूत करायचा असेल तर काँग्रेस आणि जी काही काँग्रेसची मूळ आपण मतदार म्हणतो जे आत्तापर्यंत फक्त आणि फक्त काँग्रेसला मतदान करत आलेले आहेत आणि आता नव्याने वाढलेले सगळे, आता तुम्ही जे काही मेळावे किंवा आधीमध्ये जे कार्यक्रम घेतलेत त्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग दिसून आला. याचा अर्थ शहराध्यक्ष या नात्यानं तुम्ही चांगली बांधणी करताय, तर त्याचं मतात परिवर्तन होण्यासाठी आणखी काही वेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजी राबवता येणार. पुणे शहरामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून मी कार्यरत आहे आणि मला पुणे शहर काँग्रेस कमिटीमध्ये मग ब्लॉक अध्यक्ष असेल, शहर कार्यकारिणी असेल, प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास चांगला आहे. म्हणजे कोथरूडमध्ये काय चालणार, कसब्यामध्ये काय चालणार, वडगाव शहरीमध्ये काय चालणार, कॅन्टोन्मेंटमध्ये काय चालणार, हे सगळं आहे. पण ही लोकसभा आता वेगळी राहणार आहे. ही लोकसभा नवीन पिढीची आली आहे. कारण आता पूर्वीची पिढी तुम्ही आता बघितली, अनिल शिरोळे गेले, बापट गेले, नंतर अण्णा जोशी होते त्या टायमाला, गाडगीळ साहेब होते, कारण ही गेली. आता जी पिढी आली आहे ना, आता जे निवडणुका लढण्यासाठी लोकसभा इच्छुक आहेत ते महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष ज्यांनी काम केलं ती लोक आलीत. म्हणजे मग आता बीजेपीकडे पण तेच गट्टा आहे आणि काँग्रेसकडे पण तोच गट्टा आहे. म्हणून आम्हाला माहिती की तो उमेदवाराची कार्यशैली काय, तो उमेदवार काय पद्धतीचा विचार करतो आणि त्या पद्धतीने लोकांनाही माहिती की ह्यांनी ह्यांच्या टर्ममध्ये काय केलं. उदाहरण द्यायचं म्हणलं की कसब्यामध्ये तुम्ही अतिशय बलाढ्य तुमच्या हिशोबाने हेमंत रासने दिला. 4 वेळेला स्थायी समिती अध्यक्ष असता, पण 4 वेळेला स्थायी समिती अध्यक्ष असताना ज्या प्रभागातनं तुम्ही नगरसेवक निवडून येता तिथंच तुम्ही मायनस जाता. हाच मुद्दा परत येणार आहे. तुम्ही कोथरूडला जर उमेदवारी दिली तर हा भाग तुमचा नाराज होणार आहे. तुम्ही वडगाव शेरीला उमेदवारी दिली की तो भाग तुमचा, हा सगळा आमचा स्ट्रॅटेजिकल विरोधकांचा अभ्यास आहे. पण त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचा आमचे ब्लॉक अध्यक्ष असतील, आमचे महिला अध्यक्ष असतील, यूथ अध्यक्ष असतील, आपण पाहाल तर सगळे रस्त्यावर आणि ग्राउंडवर उतरलेले आहेत आणि आमचा डायरेक्ट मतदाराशी नागरिकांशी संबंध आहे. आणि आम्ही कोणताही मुद्दा जर आज छेडत असतो तर तो नागरिकांशी असतो. म्हणजे तो महागाईचा असेल, विद्यार्थ्यांचा असेल, कांद्याचा प्रश्न आला, पाण्याचा प्रश्न. आज पुणे शहरामध्ये 3 किलोमीटर 4 किलोमीटर प्रवास करायचा तो तुम्हाला अर्धा पाऊण तास लागतो. जर तुम्हाला लोकसभेची उमेदवारी लढायची होती तर लोकसभेमध्ये तुम्हाला सांगावं लागेल या पुणे शहरासाठी तुम्ही काय आणलं. कलमाडी साहेब असताना JNNREMच्या अंडर 2800 कोटी या पुणे शहराला आले, ज्याच्यातनं BRT झाली, सिमेंटचे रस्ते झाले, 8 मीटरचे रस्ते 24 मीटरपर्यंत गेले, बालेवाडीसारखं स्टेडियम उभं राहिलं, नॅशनल गेम्स आपल्याकडं झाले, अनेक गोष्टी मला तुम्हाला सांगता येईल. मेट्रो मी स्थायी समिती अध्यक्ष असताना मेट्रो प्रकल्पाला मान्यता स्थायी समिती देऊन त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करून राज्य आणि केंद्र सरकारला आम्ही पाठवलेला होता. 24/7 आम्ही तयार केलेली होती. आज ह्या एकही प्रकल्प तुम्ही चालू पण नाही शकले नीट. परवा मेट्रो बंद पडली, आतापर्यंत मेट्रोचं विस्तारीकरण केलं नाही. एअरपोर्ट तुम्ही केले, एअरपोर्टला आतापर्यंत विस्तारीकरण नाही. एअरपोर्टमध्ये इंटरनॅशनल फ्लाईट्स पकडायच्या असतील तरी तुम्हाला मुंबई गाठावं लागतं. मुंबईवरचा लोड कमी करायचा असेल तर त्याच पॅरललला तुम्हाला तेवढे इंटरनॅशनल फ्लाईट्स पुण्याला द्यावं लागतील. सासवडच्या एअरपोर्टचं काय झालं अजूनपर्यंत कशात नाही. आम्ही म्हणलो होतो धरण महानगरपालिकेने ताब्यात घेऊन चालवा, तुमच्याकडे तुम्ही ते सुद्धा करू शकले नाही. मेडिकल कॉलेज अजूनपर्यंत तुम्ही चालू शकले नाही. आणि त्याहीपेक्षा पुणे शहरातला नागरिक, व्यावसायिक आणि व्यापारी आज सुरक्षित वाटतो का? गुन्हेगारी ह्या उच्चांकाला पोचलेली आहे. म्हणजे आज या गेल्या 8-10 दिवसामध्ये तर वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ही संपूर्ण गुन्हेगारीवरच फोकस चाललाय. मग तुम्ही या 10 वर्षाच्या लोकसभेच्या हिशोबामध्ये तुमच्याकडे पूर्ण सत्ता असताना केंद्रात, राज्यात, महानगरपालिकेत तुम्ही काय फरक पाडू शकले पुणे शहराला? पुणे शहराचा नागरिक हा विचार तर करणार की नाही की मी जर एक टॅक्स पेअर आहे तर माझ्या टॅक्स पेअरमध्ये केंद्र सरकारला एवढे जातात, राज्य सरकारला एवढे जातात, महानगरपालिका माझी वेगळी घेते, मला त्या मोबदल्यात काय मिळालंय? आजही मला कोणती फ्लाईट पकडायची तर मुंबईला 5 तास प्रवास करून जावा, ते पण गॅरंटी नाही. मग माझ्या पाण्याचा प्रश्न असेल, माझ्या एअरपोर्टचा प्रश्न असेल, माझ्या GSTचं सुसूत्रीकरणाचे कोणते सॉल्व्ह झाले? कोणतेही सॉल्व्ह झाले नाही. म्हणून मला वाटत नाही ही अंडरस्टनेस जी मतदारांमध्ये आम्ही पाहतो ती मतपेटीतनं तुम्ही पाहाल.
नक्कीच. आता तुम्ही विधानसभांचा पण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलात आणि पुण्यातले जे आपले शहरी विधानसभा मतदारसंघ आपण म्हणू, तर त्यामध्ये जर आता आपण पाहिलं म्हणजे आपला जर एक साधारण आढावा घेतला आपण 1999 पासून ते आतापर्यंतचा, तर मुळात आपल्याला 99 मध्ये दोन आपले आमदार आले, म्हणजे चंद्रकांत झाजेड असतील बोपोडीमधून किंवा तिकडे बाळासाहेब शिवरकर पुणे कॅन्टोनमधून आले होते. नंतर 2004ला सुद्धा पुन्हा रिपीट झालं, बोपोडीमधून चंद्रकांत झाजेड आले, पुन्हा पुणे कॅन्टोनमधून बाळासाहेब शिवरकर आले आणि पर्वतीमधून रमेश बागवे आले. 2009ला आपण परत 2 वर आलो आणि मग मात्र विनायक निमण जे आपल्या पक्षातून निवडून आले होते आणि पुणे कॅन्टोनमधून रमेश बागवे. 2014, 2019 यावेळी मात्र आपला आमदार पुन्हा एकदा कुठेतरी बसू शकला नाही. तर आता मात्र यंदाची स्ट्रॅटेजी जशी लोकसभेत तुम्ही आता सांगितली की कोणत्याही परिस्थितीत आम्ही लोकसभेचा खासदार बसवणारच काँग्रेसचा, या सगळ्या 6-8 मतदारसंघांमध्ये काँग्रेसची स्ट्रॅटेजी आता काय असणार? कारण की आत्ताच तुम्ही सांगितलं की शहरातल्या प्रत्येक भागातला अभ्यास काँग्रेसच्या सगळ्या लोकांचा, तुम्ही त्या ब्लॉक अध्यक्षांपासून काम केलेलं आहे, तर काय सांगता येईल? 2009चं जे काय आपण उदाहरण देतात त्यावेळेला मी तेच तुम्हाला सांगितलं होतं, ते डिलिमिटेशन झालं होतं आणि विधानसभा मतदारसंघामध्ये पर्वतीवरचं रिझर्वेशन उठलं आणि ते कॅन्टोन्मेंटला आलं. त्यामुळे समीकरणं खूप काही बदलली. वडगाव शेरीचा अर्धा हिस्सा झाला, वडगाव शेरी एरोड्यापासून पार संगमवाडी शिवाजीनगरला जोडलं गेलं आणि म्हणून ज्या वेळेला डिलिमिटेशन्स होतात त्यावेळेला तो इश्यू वेगळा होतो, कारण तिथं समीकरणं तयार होतात, मतदान मोठ्या प्रमाणात डिवाइड होतात. पण 2019 नंतर 2014 बघा तुम्ही किंवा 2019 पहा, 5000 मतदानांनी आमची शिवाजीनगर पडली, कॅन्टोन्मेंट 5000 पडली. राष्ट्रवादीची जर तुम्ही उमेदवार पाहिले तर ते तसेच झाले. म्हणजे 4 मतदारसंघामध्ये काँग्रेस खूप अल्पमतांनी पडलेली. तो अल्पमताचे काही फॅक्टर्स होते. कॅन्टोन्मेंटचं उदाहरण तुम्ही घेतलं तर कॅन्टोन्मेंटमध्ये आमचे 45,000 मतं डिवाइड झाले. MIMचे डिवाइड झाले, नंतर आमचे सामाजिक झाले, MIM थांबला, बहुजन वंचित आघाडी थांबले, काही बंडखोरी झाल्या. ज्या वेळेला एवढी मतं डिवाइड झाल्यानंतर जवळजवळ 5000 आमची सीट पडते. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये तसंच झालं. आता जर तुम्ही पाहिलं तर शिवाजीनगर मतदारसंघ जर तुम्ही पाहिलं तर आज आम्ही प्लसमध्ये आहोत आणि मी तुम्हाला गॅरंटी नव्हतं. कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आज आम्ही प्लसमध्ये आहोत. मी तुम्हाला अजून वडगाव शेरी सांगतो आम्ही प्लसमध्ये आहोत, हडपसर आम्ही प्लसमध्ये आहोत, पर्वती मॅपर. हां, तुम्ही जर आम्हाला कोथरूडचं सांगाल तर निश्चित कोथरूड त्यांच्या बाजूनी जातो, पण कोथरूड त्यांच्या बाजूनी जात असताना तिकडची अंतर्गत जी गडबाजी BJPची आहे ही लपून राहिलेली नाही. 4 दिवसापूर्वी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी एका मटक्याच्या धंद्यात स्वतः घुसल्या होत्या आणि मटक्याचा धंदा बंद केला होता. अरे तुमचं राज्य, गृहमंत्री तुमचे आणि तुमच्या बोलवणार पोलीस येत नाही, पोलिस आल्यानंतर सगळे निघून जातात. हा देखावा चाललाय. कुणाला बदनाम करण्यासाठी ते तिथे गेले होते? तर ते बदनाम करायला चंद्रकांत दादा पाटलाला गेले होते. हे आता पुणेकराला कळाले ना की स्थानिक आमदार कोण, पालकमंत्री तिथं कोण होतं. तर ही जी गडबाजी म्हणून कोथरूडमध्ये चाललेली आता आपण बघितली काही दिवसांपूर्वी हत्या झाली, म्हणून कोथरूडमध्ये जी काही गुन्हेगारी वाढते त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाहीये. 100% म्हणजे तिथे जर मटक्याचे अड्डे आहेत किंवा तिथं जर हत्या घडतायत तर निश्चितपणे हे कोथरूड अशांत आहे. आत्ताच आमदार रवींद्र धंगेकरांनी जबाबदारी कोणाची आहे? 10 वर्षापासून तुम्ही तिकडचे आमदार, तुम्ही तिकडचे पालकमंत्री, तुमचं गृहमंत्री, तुमचं राज्य सगळं चाललंय, उपमुख्यमंत्री, आणि तुम्ही लोकांना सांगणार की मी ओपनली जाऊन मटकेचा धंदा बंद करते. तुम्ही सर्टिफिकेट देते स्वतःला की हो आमच्या राज्यात मटकेचे धंदे चालू आहेत, हे तुम्ही देताय. लोक अॅनालिस करणार नाहीत. लोक त्या ज्या मटक्याचा धंदा जिथं चालतो त्याला इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन कुठून आलं, त्याला AC एका बाजूला लागलं तर म्हणजे तो काय काल उघडला गेलता का? म्हणजे अनेक वर्षांपासून तिथं चालले, अनेक वर्षापासून तुम्ही तिथंच आहात. मग आता आम्ही असा आरोप केला तर काही चुकीचं आहे का? तुमचे हप्ते बंद झाले म्हणून तुम्ही धाड टाकली असं आम्ही बोलावं का? आम्ही तसं आज बोलत नाहीये, पण तुमचं चित्र तसं दिसतंय. पुणेकर ते बघतंय आणि पुणेकर जेव्हा ते बघतं तेव्हा पुणेकरांची मला कळतं, पुणेकर त्याचा हिशोब मागतो. नक्कीच. आपण आता विधानसभेबद्दलच बोलतोय आणि मग महाविकास आघाडी आणि आता जे तुम्ही सगळे घटक पक्ष म्हणून एकत्र आहात याच्यामध्ये जी म्हणजे राष्ट्रवादी जी मूळ पक्ष होता त्याच्यात 2 गट पडले, एक गट तुमच्याकडे आहे शरद पवारांचा आणि शिवसेना जी झाली त्यात पण फूट पडली आणि त्यातला ठाकरे गट तुमच्याकडे आहे. पण काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि महाराष्ट्रात आता असा जवळपास आपण जर पाहिलं तर म्हणजे जुना जो पक्ष आहे तो अजूनही तसाच अबाधित आहे, त्यात फूट पडलेली नाहीये. तर मोठा भाऊ या नात्यानं जास्तीत जास्त
च्या जागा आपल्याकडे कशा आणता येतील, मिळवता येतील आणि तिथं आमदार कसे निवडून आणता येतील यासाठी काँग्रेस काही प्रयत्न करणार? पुणे लोकसभा मतदारसंघाचा विषय तुम्ही जर घेतलात तर आजच्या तारखेला शिवसेना असेल किंवा मग आमची राष्ट्रवादी असेल पवार साहेबांची, शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर शहरामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा एकही नगरसेवक किंवा एकही समर्थक नाही. तेवढंच उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे समर्थक आणि मतदार अजूनही तसाच आहे. तोच हिशोब राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे. शहरामध्ये मानणारा पवार साहेबांना मोठा वर्ग आहे आणि तो वर्ग तसाही अबाधित आहे. हे जर कॉम्बिनेशन जर झालं तर लक्षात असू द्या, काँग्रेस अबाधित, त्याबरोबर शिवसेना, त्याबरोबर पवार साहेबांची राष्ट्रवादी, हे इक्वेशन जसं कसब्याला आम्ही राबवलं तसं इथं राबवलं तर. आणि त्याचबरोबर आता तुम्ही सकाळी जर पाहिलं असेल तर आमची इंडिया फ्रंटची जी मीटिंग गेल्या वेळेला आम्ही केली त्यामध्ये आप असेल, त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीज असतील, इंडिया फ्रंटचे जेवढे होते ते सर्व समावेश आहेत. या सर्वांची एकत्रित ताकद जर लावली तर ह्याच्यामध्ये 1-to-1 फाईटमध्ये निश्चितच काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येतो. नक्कीच. आपण आता थोडंसं महापालिकेकडे येऊ. महापालिका म्हटलं की निश्चितपणे अर्थात पुणे आणि पुण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग. तुम्ही तर स्थायी समितीचे अध्यक्ष होतात, गटनेते राहिलेला आहात, इतका वर्ष तुम्ही निवडून येत आहे आणि तुमचा अभ्यास आणि या सगळ्याच गोष्टी पुणेकरांना माहिती आहेत. पण ज्या महापालिकेमध्ये एक वेळी काँग्रेसचं वर्चस्व होतं, महापौर काँग्रेसचा असायचा, आज परिस्थिती अशी आहे की आपण जर आत्ता पाहिलं तर 2012ला आपल्या 28 जागा होत्या आणि आत्ता 2017ला बघितल्या तर फक्त 9 जागा आल्या. म्हणजे आपल्या 19 जागा घटलेल्या आहेत आणि 5 प्रभागांमध्ये फक्त आपले नगरसेवक निवडून आले. म्हणजे 41 पैकी 36 प्रभागांमध्ये आपण एकही नगरसेवक निवडून आणू शकलो नाही. आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले ते पण तुमच्याच प्रभागामध्ये, ताडीवाला रोड, ससून हॉस्पिटल, जिथे 4 पैकी 3 नगरसेवक निवडून आले. 4. पण तो जो काही प्रकार आहे त्याच्यात जर आपण आता पाहिलं तर ही महानगरपालिकेत कशी वाढ करता येईल, कशा जास्तीत जास्त जागा मिळतील. आणि जे गतवैभव काँग्रेसचं, परवा नाना पटोलेंनी पण पत्रपरिषद हा शब्द वापरला होता की काँग्रेसचं गतवैभव मला पुण्यातून, आणि जे पुण्यात म्हणतो ना आपण जे असेल तेच सगळीकडे तो रूल संपूर्ण महाराष्ट्रात चालू शकतो. त्यासाठी शहराध्यक्ष म्हणून काय? बघा, 2014 साली ज्या वेळेला सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आली, 2017च्या निवडणुका झाल्या, 2017मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले का? तर मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की बहुसंख्येनं निवडून आलेल्या नगरसेवकांचे पहिले महापौर तुम्ही आहात. कारण 100 नगरसेवकांपैकी 9 नगरसेवक त्यांचे RPIचे होते, 15-16 मनसेचे होते, 15-16 काँग्रेसचे होते, 15-16 राष्ट्रवादीचे होते. इनकमिंग. ज्या वेळेला तुम्ही 2014ला सत्तेत आल्यानंतर तुम्ही जे काय काम दाम दंडभेद दमदाटी जे काय तुम्हाला आपणवता आलं, प्रभागाचे तुकडे करायचे, सिंगल वॉर्डला 4 वॉर्ड करायचे आणि त्याच्यातनं निवडणूक आणायची, तर तो फॅक्टर त्यांच्या कामी आला. त्यांनी ते सगळं अवलंबलं. आज तुम्हाला कल्पना असेल त्याही वेळेला जर तुम्ही पाहिलं तर जेवढे तिथं समोर बसलेले होते 2017 पासून 2022 पर्यंत एकालाही पद दिलं नाही. पद दिलं कुणाला? एकाच व्यक्तीला 4 वेळा, हेमंत रासने. पद दिलं कुणाला? मोहळांना. स्टँडिंग कमिटी त्याच टर्ममध्ये, मेयर त्याच टर्ममध्ये. तुम्ही दुसरं कुणालाच नाही दिलं. म्हणून त्यांना तुम्ही आणलं कसं? तर तुम्हाला आता जर त्यांना खरं त्यांच्या प्रामाणिकपणेवर आणलं असतं तर त्यांनी आग्रह केला असता, पण ते कशासाठी गप बसले होते हेच माहीत नाही. म्हणून ती पद्धत तुमची अत्यंत चुकीची होती, त्यामुळे तुमची संख्या वाढली. पण आता ज्या वेळेला 2022ला निवडणुका घ्या म्हणले तर तुमची हिंमतच होत नाही इलेक्शन घ्यायची. कारण आता तुम्ही जे 5 वर्षामध्ये केलं आणि तुम्हाला काही करता नाही आलं, म्हणजे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आणि अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे त्या महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये मी उजागर केले. तोंड नाही बोलायला. एवढे मोठमोठे प्रकार, म्हणजे प्रत्येक नगरसेवकाचं एक ठेकेदाराचं लायसन आहे. प्रत्येक ठेकेदाराचं काय, म्हणजे प्रत्येक नगरसेवक ठेकेदाराला फोन करताना व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग्स आहेत. म्हणजे भर सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होतो, अरे ते माझं टेंडर आहे असं का बोलतो, इथपर्यंत आहे. स्वतः महापौर मोहोळ होते, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणून इथपर्यंत तुम्ही कामं केली. जे जर एकेका नगरसेवकाचा हिशोब जर सांगायचा म्हणला तर तुम्हाला एकही नगरसेवक बिनदागी नाही. सगळे नगरसेवक दागी राहिले. कुणा कशात ना कशात तरी त्यांचा हात अडकलेला राहिला, त्यांच्यावर दोषारोप पत्र ठेवले आणि स्वतः चिड देऊन त्यांना माफ केले. पण तरी देखील परवा म्हणजे धीरज घाटे शहराध्यक्ष असं म्हणतात भाजपचे आम्ही सोपार जाणार यांना. पण बोलणं ठीक आहे ना, मग सोपार जाणार असेल तर मग निवडणुका घेत काय नाही? भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या वेळेला भीती वाटते, आज 2 वर्ष झालं पुणे महानगरपालिका अस्तित्वात नाही नगरसेवकांच्या,
जर एखाद्या करदात्याची कामं आज तुम्ही दरवेळेला सांगता आमचा बजेट 7,000 कोटीचा आणि 1,000 कोटीची तुम्ही यादी करता. यादीचा अर्थ की नगरसेवक जे सुचवतात ती कामं करायची. आज 2 वर्षामध्ये तुमच्याकडे 2,000 कोटी रुपये जमायला पाहिजे होते. आजही तुम्ही तुटीचं बजेट सादर करताय. मग तुम्ही कोणत्या वर्षामध्ये जर हा खर्च नसताना तुम्ही तुटीचं बजेट सादर करताय, डेफिसिट बजेट सादर करताय, मग ते 2,000 कोटी गेले कुठं? तुम्ही बॉन्ड्स उभे केले होते, ते बॉन्ड्स गेले कुठं? 3,000 कोटीचे बॉन्ड्स उभे केले, त्या 3,000 कोटीचे बॉन्ड्स घेतले आणि ठेवले, त्याचं व्याज 51 कोटी रुपयाचं दर महिन्याला तुम्ही देताय स्टॉक एक्सचेंजला. म्हणजे असे तर तुमचं आंधळं दळतन कुत्रं पीठ खातंय. ह्या पद्धतीने तुम्ही कामं केलीत. आणि महानगरपालिकेचं कोणतं काम तुम्ही यशस्वीला नेलं सांगा बरं? आज सुद्धा पाणी कपात तुमची चालूच आहे. आज सुद्धा रस्त्यांबद्दल आपण ओरडतोच आहे. पावसाळा आला तर आज सुद्धा रस्ते तुंबलेलेच आहेत. कोणतं काम आहे? आता परवाचाच एक विषय, महानगरपालिकेने एक काम करून घेतलं टाटाकडनं आणि सांगितले काम बरोबर नाहीये, आम्ही तुम्हाला पैसे देत नाही. हायकोर्टाने ताशेरे ओढले. काम करून घेतलं, निकृष्ट दर्जा सिद्ध होत नाही. मग अधिकारी फक्त कमिशन पुरतच ठेवलेत का तुम्ही? टक्केवारी पुरतच ठेवलेत का? आज काय चाललंय? मी त्या गेल्या वेळेला तुम्ही महानगरपालिका 650 फ्लॅट्स आंबेगाव बुद्रुकला तयार होतात आणि कुणालाच माहित नाही. एवढं असं छोटं आहे का? पाकिट मारासारखं आहे का ते? आज 2-2 गुंठ्यावर 13 बिल्डिंगी 6-6 मजल्याचे उभे राहतात. त्याला पाणी कुठून आलं, त्याला लाईट कुठून आलं, ज्युनियर इंजिनियरला माहीत नाही, असिस्टंट इंजिनियरला माहीत नाही, तिकडच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरला माहीत नाही, सिटी इंजिनियरपर्यंत माहीत नाही कुणाला. ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचं कुठंतरी इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या गोष्टी घडतात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर 650 फ्लॅट्सवर कारवाई आता जर केली, असे हे एका गावातलं मी उदाहरण दिलं, 11 गावांमध्ये असे 50 साईट्स आहेत. मग ह्याच्यामुळे नागरिक सुविधावर ताण येतो. ह्याच्याबद्दल कोणी एक शब्दनी बोलत नाही. पाणी कपात होते, विद्युत लोड शेडिंग होतीये, ड्रेनेज सिस्टम होते, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट्स उभे राहत नाहीयेत. कशावर तुम्ही खर्च करता सांगा? एक मला दिसेल असा खर्च करा की हा खर्च माझ्यासाठी आहे, मी जो टॅक्स पेअर आहे, मी करदाता आहे, हा खर्च माझ्यासाठी. असं पुणेकराला वाटतंय का? आज एकाही पुणेकराला वाटत नाही ना की हा खर्च माझ्यासाठी केलाय. आज तुम्ही मेट्रो उभी केली, मेट्रोचा एवढा बोजा करून ठेवलाय जिथं तुम्हाला नाही. कल्याणी नगरचा विषय तुम्हाला सांगतो, एरोड्यावरनं तुम्ही न्यायला पाहिलं होती, जिथनं मास ट्रान्झिट सिस्टमचा उपयोग लोकल, तुम्ही कल्याणी नगरच्या बंगल्यांमधनं मेट्रो नेली. आता त्या बंगल्यातली लोक मेट्रो वापरणार आहेत. पण कशासाठी नेली? तर जिथून मेट्रोची लाईन जाते त्याच्या आजूबाजूला 4 FS आहे, म्हणजे उद्या प्रॉपर्टीचे रेट्स वाढले. अरे DPR काय होता, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट काय होता, आणि तुम्ही कुणाच्या मान्यतेने लाईन्स वळवले? तर तुमचा पूर्ण हेतू फक्त शहराचा विकास नाही, तर तुमचा स्वतःचा विकास. नक्कीच. परवा सरकारनामाचा एक हडपसरमध्ये स्नेह मेळाव्याचा देखील कार्यक्रम झाला आणि हडपसरवासियांनी त्या ठिकाणी येऊन समस्या देखील मांडल्या. म्हणजे त्यांना आपण बोलतं गेलं की बाबा पुण्यातले नेमके काय समस्या आहेत. तर त्यावेळी जी गावं समाविष्ट केली गेली पुणे महानगरपालिकेमध्ये, तर त्यांच्या प्रभागातल्या किंवा त्या गावातल्या जेव्हा माणसांनी किंवा नागरिकांनी समस्या मांडल्या, तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला महानगरपालिकेत घेतलंच कशाला, म्हणजे आम्ही म्हणतो तो घ्या आणि आता घेतलं तर अडचण, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 7.5 देखील तीच परिस्थिती आहे. याचा अर्थ तुम्ही जेव्हा गावं घेताय आपल्या महापालिकेमध्ये, तेव्हा तशा त्यांना सुविधा देखील द्यायला पाहिजे होत्या. मग आधी तसं देऊ असं म्हटलं आणि सुविधा दिल्या गेल्या नाहीत. यावेळी आता म्हणजे नेमकं काय करतंय? म्हणजे काँग्रेस जर पुन्हा महापालिकेत सत्तेवर आली, काँग्रेसचा महापौर बसला, तर या गावांना न्याय मिळावा अशी आता त्यांची अपेक्षा आहे. आम्ही आज नाही, आम्ही 2017 मध्ये अगोदर सुद्धा काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली होती की प्रत्येकाला एक कॅपॅसिटी आहे, प्रत्येकाला एक कॅपॅसिटी. जसं महानगरपालिका एका वर्षाला किती कामं करू शकते, महानगरपालिका एका किती जॉग्राफिकल एरिया सांभाळू शकते, मेंटेन करू शकते. म्हणून ही जी 11 गावं येतात हडपसरच्या पुढे, एक वेगळी नगरपालिका होऊ द्यात ना. त्याला महानगरपालिका, पुणे महानगरपालिका सुद्धा मदत करेल. पण पुणे महानगरपालिकेचा विस्तार तुम्ही मुंबई महानगरपालिकेपेक्षा जास्त झालाय. तुम्ही नाही सांभाळू शकत आणि तुम्ही एक्सेप्ट का करत नाही? मी जर 40 किलो उचलू शकतो तर मी उचलू शकतो, तुम्ही मला 400 किलो उचलायला दिले, नाही उचलू शकत. गावं घेण्याचा घाट काय? मग घाट घेण्याचा हाच विषय की त्या प्लॉट्सला तिथं बिल्डर लोक, महानगरपालिकेचा तर हस्तक्षेप आहे, तिथे डेव्हलप होणार. बरं ते डेव्हलप दुसरी धनकवडी कशावर न होणार नाही.
ना साईड मार्जिन सोडत ना फ्रंट मार्जिन सोडत. ग्रामपंचायतीमध्ये 3च्या 5 FSI ची मान्यता घेतात आणि कमिटेड डेव्हलपमेंटच्या अंडर तुम्ही मान्यता देताय. जर तुम्ही 11 गावाला पुरेसर पाणी देऊ शकत नाही तर मग घ्यायची का तारंबळ करावी. पुणे महानगरपालिकेचा जेवढा विस्तारीकरण त्याच्या पुढं 5 किलोमीटर आपल्याला पाणी देणं बंधनकारक आहे. ही 11 गावं आल्यानंतर अजून 5 किलोमीटर कुठपर्यंत देणार, नाही देऊ शकत. पुणे शहराची धरणं जेवढी काय आहेत ती तुमची 25 लाख 30 लाख लोकांसाठी सफिशियंट आहे. 40 लाख लोकांसाठी तुम्ही आतापर्यंत उजनीमधनं जे काही तुम्ही देता किंवा भामा आस्केडमधनं तुम्ही मागता तिथनं अतिरिक्त TMC पाणी घेतलं पाहिलं होतं ना. पण ह्याच्यावर एकाचाही अभ्यास नाहीये की पुणे शहराला एवढं पाणी लागणार, पाणी लागल्यानंतर एवढं सिवरेज आपल्याला पाणी निघणार, तो सिवरेज ट्रीटमेंट प्लांट्स उभे केले पाहिजे, ते स्वच्छ पाणी नदीत सोडलं पाहिजे, ते जॅकवेलला गेलं पाहिजे, जॅकवेलवरनं उचलून शेतकऱ्यांना वापरायला दिलं पाहिजे. ह्याचा कुठलाही अभ्यास तुम्ही करत नाही. पण पुणेकरांतर ह्यांनीच आश्वासन दिली होती 24 तास समान पाणी पुरवठा योजना, वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार वगैरे. धन्यवाद, तर काय तुम्ही आम्हाला सांगितलं. मुळात ते दिसतच नाहीये ना. हेच आश्वासन जे पूर्ण केले नाहीत तर माझी तुम्हाला विनंती, आम्ही आमच्या पद्धतीने तर लोकांना आठवण करून देणार आहे. खोटं बोलून सत्तेत येणं आणि ते सिद्ध करणं हे खूप अवघड आहे. म्हणून काँग्रेसनी कधी खोटं बोलले नाही. काँग्रेसनी जे सांगितलं ते काँग्रेसनी केलं. म्हणजे कलमाडी साहेब असताना आम्ही मेट्रोचं स्वप्न दाखवलं तर मेट्रो आणली. आम्ही BRTचं स्वप्न दाखवलं, आम्ही BRT आणली. आम्ही रस्ते वाईडन करणार, आम्ही त्याचं स्वप्न आणलं, आम्ही ते दाखवलं. आम्ही सिमेंटचे रोड्स बनवणार, आम्ही दाखवलं. आम्ही बालेवाडी सांगितलं, आम्ही बालेवाडी सुद्धा केलं. जे करता येतं आम्ही ते सांगतो. हे फक्त खोटं आश्वासनं द्यायची आणि पुणे शहराच्या नागरिकांच्या करदात्याच्या तोंडाला पानं पुसायची. ओके, आपण आता थोडंसं आणखी केंद्रातल्या विषयाकडे बोलूयात. कारण की भाजप आणि काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहेत आणि जो आता 22 जानेवारीला जो मोठा कार्यक्रम होतोय आणि राम मंदिराचं उद्घाटन सोहळा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. पण या बाबतीतलं निमंत्रण काँग्रेस पक्षश्रेष्ठीनं देऊन सुद्धा त्यांनी ते स्वीकारलं नाही आणि त्यामुळे त्यांनी हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा केली असं भाजप असायचं. हे बघा, माझा पहिला प्रश्न एवढाच आहे की 22 जानेवारीला जे काय राम मंदिराचं उद्घाटन होतंय त्याचं खरं श्रेय काँग्रेसला आहे. कारण ज्या वेळेला राजीव गांधींनी त्याचे पट खोलले, मूर्त्या ठेवल्या, त्याचं सगळं विस्तारीकरणाचा विचार केला, हे काँग्रेसनी केलेलं होतं. आज जे काही हे आरोप करतात 22 जानेवारीला आम्हीच का आलं, बरं माझं त्या पुढचं आम्ही गप आहे तरी तुम्हाला त्रास होतो. काँग्रेसने एकदाही विरोध केला नाही. आम्हाला आनंद आहे. प्रभू रामचंद्रांचं जर मंदिर होणार असेल तर झालं पाहिजे, 1 नाही 4 झाले पाहिजेत. पण त्याचा इव्हेंट तुम्ही जे करताय आणि देवापेक्षा मोदींना श्रेष्ठ करत आहे त्याचा आमचा विरोध आहे. आम्ही 23 तारखेला जाऊ दर्शनाला, 24 तारखेला जाऊ. बरं, त्याहीपेक्षा आमचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सगळे काल मकर संक्रांतीच्या निमित्त शरयू नदीमध्ये स्नानाला गेले. तिथं आमची लोक गेली तर तुम्ही BJPचे कार्यकर्ते पोचले भांडणं करायला. एकीकडे तुम्ही बोलवायचं. बरं, आम्ही चुकत असू, तुम्ही कधी रामाचे भक्त होते आम्हाला यांनी सांगावं. हे जे भारतीय जनता पक्षाचे भक्त टिळे लावून फिरणारे, तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणताय, तुम्हाला सुंदरकांड माहिती आहे, तुम्ही रामायण. मी एका मंदिराचा ट्रस्टी आहे. माझ्याकडे दर शनिवारी सुंदरकांड होत असतं, माझ्याकडे 24 तासामध्ये रामायण होत असतं. आम्ही त्याला बसत असतो. ह्यांनी सांगावं आम्हाला, आम्ही रामाचे भक्त आहोत, हे नथुरामाचे भक्त आहेत. ह्यातल्या आमचा फरक आहे. म्हणून इव्हेंट जे तुम्ही करताय, BJP आणि RSS जो इव्हेंट करते ते इव्हेंटला आमचा विरोध आहे. राम मंदिराला आमचा विरोध नाही. राम मंदिराचा आमच्याकडनंच सुरुवात झालेली होती रामाची. आणि जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी 4 वेळ रामावर तुम्हाला बोलण्याची इच्छा म्हणजे परवानगी मागतो. तुम्ही जर इच्छा देणार असेल तर. नाही, बोला ना. मी एक चांगली कविता ऐकली होती, ती अभि मुंडेची होती. ते असं त्याच्यामध्ये तो म्हणला, हात काट के रख दूंगा अगर एक नाम समझ आ जाए तो, हाथ काट के रख दूंगा अगर एक नाम समझ आ जाए तो, कितनी दिक्कत होगी पता है राम समझ आ जाए तो. राम राम सा तो कह लोगे पर राम सा दुख भी सहना होगा. और पहली चुनौती ये होगी कि मर्यादा में रहना होगा. और मर्यादा में रहने खातिर ज्यादा कुछ नहीं कर जाना है, त्याग को गले लगाना है और घमंड को जलाना है. अब अपने राम लल्ला के लिए इतना न कर पाओगे, शबरी का झूठा खाओगे, तभी तो पुरुषोत्तम कहलाओगे. आमचा राम तो आहे, ह्यांचा राम वेगळा आहे. म्हणून आम्ही सांगतो की ह्यांचा नथुराम आहे आणि आमचा प्रभू राम आहे. म्हणून ह्यांनी आम्हाला रामाबद्दल आणि आमच्या भक्तीबद्दल ह्यांनी कधीही सांगू नये. निश्चित. आणि म्हणजे तुम्ही अगदी चपकल कविता ऐकवलीत. अर्थात आता भाजप आणि भाजपचे कार्यकर्ते याच्यातून काय संदेश घेणार हा भाजपचाच विषय. पण
एकंदरीत आत्ता पुण्याचं काँग्रेस आणि भाजप हे जी पारंपरिक लढत होत असते, मग लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा महापालिका असतील, आत्ताच्या येणाऱ्या आगामी नववर्षामध्ये एक शहराध्यक्ष या नात्याने अरविंद शिंदे राहुल गांधींना काय भेट देणार? मी राहुल गांधींना म्हणण्यापेक्षा ते आमचे नेते आहेत, मल्लिकार्जुन खरगे आमचे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले. मी पहिल्या दिवसापासून माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी होते, माझी आई ज्यांनी महात्मा गांधींना स्वागत केलेलं होतं, अशा घराण्यातनं मी येतो. मी ह्या देशाला म्हणजे काँग्रेस पक्षाला या पुणे शहराच्या माध्यमातून एकोपा, शांतता आणि विकास आणि न्याय आणि महिला सुरक्षितता हे देण्यासाठी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक विधानसभा मतदारसंघातनं आणि लोकसभेतनं आणि महानगरपालिकेतनं काँग्रेसचं प्रतिनिधित्व व्हावं म्हणून जीवाचं रान करणार. नक्कीच. तर हे होते पुण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे. त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. काँग्रेस यंदा यावेळी काँग्रेसच्याच सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना काय भेट देणार हे देखील आपल्या संकल्पाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याबरोबरच जो काही राम मंदिर हा मुद्दा आहे आणि या सगळ्या विषयातून त्यांनी देखील भाजपची फिरकी घेतली आहे. आम्ही रामाचे भक्त आहोत, हे नथुरामाचे भक्त आहेत. आणि एका कवितेच्या माध्यमातून एक चप्पल त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यातली एक ओळ फक्त मी तुम्हाला पुन्हा एकदा जाता ऐकवतो. राम राम अगर कहना होगा तो पहिले मर्यादा में रहना होगा. आता भाजप असेल याच्यातनं काय संदेश घ्यायचा आहे आणि नेमकं कोणत्या पद्धतीने पुढे भविष्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये नेमक्या कशी लढती होतील आणि त्या लढतीतून नेमकं चित्र काय असेल, अर्थात पुण्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आपलं गतवैभव मिळवणार का केंद्रात आता जसा बदल होऊ पाहतोय, जसजशी राज्य काँग्रेसकडे काही वळताना पाहतोय, कर्नाटक, तेलंगणा, तसं पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसच्या हातात जाणार का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे आपल्याला येत्या काळात मिळतील. पण तुर्तास पुण्यात 7 पक्ष 7 शहराध्यक्ष या भागात शिंदेसाहेब आपण आलात आणि अतिशय उत्तम आणि परखडप्रमाणे तुमचा असा स्वभाव आहे त्याप्रमाणे आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अर्थात पुढच्या भागात भेटणार आहोत पुन्हा एकदा एक वेगळा पक्ष आणि त्या पक्षाचे शहराध्यक्ष. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.